तुम्हाला वाटतंय सगळं संपलंय? तर ही स्वामींची गोष्ट पूर्ण ऐका. तुमचं आयुष्य बदलू शकतं. एका छोट्या गावात अमोल नावाचा एक तरुण राहत होता. साधं जीवन, मोठी स्वप्न आणि मनात खूप आशा. पण आयुष्याने त्याच्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. अमोल खूप मेहनती होता. दिवस रात्र काम शोधत होता, पण नोकरी काही मिळत नव्हती. घरची परिस्थिती खूपच कठीण होती. आई वडील आजारी, घरात पैसे नाहीत आणि समाजात लोकांची टोमणे. एक दिवस इतका वाईट गेला की अमोल पूर्णपणे तुटून गेला. तो एकटाच रस्त्यावर चालत होता आणि स्वतःशीच बोलत होता, देवा, मी काय चूक केली आहे? मी इतका प्रयत्न करतो, तरी माझं आयुष्य का बदलत नाही? त्या रात्री तो गावातील एका जुन्या मंदिरात गेला. शांतता होती, फक्त दिव्याचा मंद प्रकाश आणि थोडासा वारा. अमोल मंदिरात बसला आणि डोळे बंद करून रडायला लागला. काही वेळाने त्याला वाटलं की कोणीतरी त्याच्याजवळ बसला आहे. त्याने डोळे उघडले तर एक वृद्ध साधू त्याच्याकडे पाहून हसत होते. साधू म्हणाले, का रे बाळा, एवढा का खचला आहेस? अमोल म्हणाला, माझं नशीबच खराब आहे. कितीही प्रयत्न केले तरी काहीच होत नाही. साधू हसले आणि शांतपणे म्हणाले, तुला वाटतं नशीब बदलत नाही म्हणून तू हरलास, पण खरं सांगू का, नशीब नाही बदलत, वेळ बदलतो. अमोल थोडा गोंधळला. म्हणजे? साधूंनी त्याचा हात धरला आणि म्हणाले, रात्र नाही बदलत, स्वप्न बदलतात. दिवा नाही बदलत, वाट बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेव, कारण नशीब बदलो किंवा नाही, वेळ मात्र नक्कीच बदलतो. हे ऐकून अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला जाणवलं की तो चुकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवत होता. तो नशिबाला दोष देत होता, पण वेळ बदलण्याची वाट पाहत नव्हता. साधू पुढे म्हणाले, जेव्हा वेळ वाईट असतो तेव्हा माणूस खचतो, पण जो माणूस त्या वेळेतही प्रयत्न करत राहतो त्याच्यासाठीच चांगला वेळ येतो. त्या रात्री अमोल खूप शांत झाला. त्याच्या मनात एक नवीन ऊर्जा आली. त्याने ठरवलं, मी हार मानणार नाही. दुसऱ्या दिवसापासून अमोल पुन्हा काम शोधायला लागला. लोक हसत होती, अपयश येत होतं, पण यावेळी तो थांबला नाही. हळूहळू त्याला एक छोटी नोकरी मिळाली. पगार कमी होता, पण त्याने तक्रार केली नाही. तो काम करत राहिला, शिकत राहिला. काही महिन्यांनी त्याचं काम पाहून त्याला मोठी संधी मिळाली. त्याचा पगार वाढला, घरची परिस्थिती सुधारली. आई वडील आनंदी झाले. एक दिवस अमोल पुन्हा त्या मंदिरात गेला. तो त्या साधूंना शोधत होता, पण कोणीच नव्हतं. तो शांतपणे देवासमोर बसला आणि त्याच्या मनात एकच विचार आला. ते साधू म्हणजे स्वामींचं रूप होतं. त्या क्षणी त्याला सगळं समजलं. स्वामींनी त्याला शिकवलं होतं, हार मानू नकोस, वेळ बदलते. अमोल हसला, डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. त्याने मनात म्हटलं, स्वामी धन्यवाद, तुम्ही मला योग्य वेळी योग्य मार्ग दाखवला. स्वामींवर विश्वास ठेवा, प्रयत्न करत रहा, वेळ नक्कीच बदलेल. श्री स्वामी समर्थ.